नमस्कार मंडळी, मी आदित्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। आज शनिवार आणि ऑफिसला सुट्टी आहे, तर आज मी जात आहे पाषाण गावातील सोमेश्वर मंदिर बघायला। हे मंदिर खूप सुंदर आणि ऐतिहासिक असून या ठिकाणी आपल्याला 12 ज्योतिर्लिंग मंदिराच्या प्रतिकृती पाहायला मिळतात। मंदिराच्या बाजूला ग्रामीण संस्कृती उद्यान असून त्या ठिकाणी आपल्याला गावाकडच्या परंपरा, जीवनशैली आणि संस्कृतीचे दर्शन घडते, अगदी प्रतिकृतीसोबत। तर चला मग सुरुवात करूयात आजच्या या मराठी ट्रॅव्हल ब्लॉगला आणि भेटूयात पाषाण गावातील सोमेश्वर मंदिरामध्ये। पुणे शहरातील परिसरामध्ये अनेक मंदिरं आपली ओळख जपून आहेत। त्यापैकी एक म्हणजे शहराच्या जवळ असणाऱ्या पाषाणमधील सोमेश्वर महादेव मंदिर। सोमेश्वरवाडीमध्ये असणारे सोमेश्वर मंदिर भव्य परिसर, सुबक नक्षीकाम, 12 ज्योतिर्लिंग मंदिराच्या प्रतिकृती यासाठी ओळखले जाते। या सोमेश्वर महादेव मंदिराचा छत्रपती शिवरायांपासून ते पेशव्यांच्या इतिहासापर्यंत उल्लेख आहे। मंदिराचा परिसर एकदम भव्य असून 3.5 एकरांचा आहे। मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी 3 प्रवेशद्वार असून मंदिराला गड किल्ल्याप्रमाणेच तटबंदी आहे। पाषाण गावातील सोमेश्वर मंदिर साधारणतः 900 वर्षे पुरातन आणि 12व्या शतकातील आहे असं मानलं जातं। छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजामाता 17व्या शतकात, ज्यांचे पुण्याच्या लाल महालात वास्तव्य असताना या मंदिरात त्या येत असत असं सांगितलं जातं। राम नदीच्या काठी वसलेल्या या सोमेश्वर मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असून मंदिराचा परिसर विस्तीर्ण आहे। यामध्ये श्री गणपती बाप्पांची मूर्ती, हनुमान महाराज आणि भैरवनाथ यांची मंदिरंसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मंदिराच्या उत्तर दिशेला हवनकुंड असून संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळच 40 फूट दीपमाळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दगडी बांधकाम असलेल्या सोमेश्वर मंदिरावर सुबक नक्षीकाम करण्यात आलेले आहे। फुलांच्या आणि पानांचे कोरीवकामसुद्धा या ठिकाणी केलेले आहे। मंदिराचा गाभारा दगडी असून आतमध्ये नीरव शांतता आणि कमालीचा गारवा आहे। पुणे महानगरपालिकेकडून सोमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग असून शिवलिंगासमोर दगडी नंदीची झूल अतिशय कोरीव असून बारीक कोरीवकाम केलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अनेक पुरातन मंदिरापैकी एक असलेले पाषाणमधील सोमेश्वर वाडीचे सोमेश्वर मंदिर याने आपले वेगळेपण जपून ठेवलेलं आहे। सोमेश्वर मंदिराच्या बाजूलाच आपल्याला 12 ज्योतिर्लिंग मंदिरांच्या प्रतिकृती पाहायला मिळतात। यामध्ये गुजरातमधील सोमनाथ आणि नागेश्वर मंदिर, आंध्र प्रदेशमधील मल्लिकार्जुन मंदिर, मध्य प्रदेशमधील महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर मंदिर, उत्तराखंडमधील केदारनाथ, वाराणसीमधील काशी विश्वनाथ, महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि रामेश्वरममधील रामेश्वर मंदिर यांच्या प्रतिकृती आपण या ठिकाणी पाहू शकता। 12 ज्योतिर्लिंग मंदिरांच्या प्रतिकृतीसमोरच आपल्याला भला मोठा भव्य असा नंदी पाहायला मिळतो। सोमेश्वर मंदिराच्या शेजारीच पुणे महानगरपालिकेने ग्रामीण जीवनशैलीचे ग्राम जीवन उद्यान तयार केलेले असून यामध्ये गावाकडच्या गोष्टी, ग्राम जीवन, त्यांची परंपरा प्रतिकृतीमध्ये दाखवलेली आहे। ग्राम संस्कृती उद्यान या ठिकाणी प्रवेश करायला भारतीय नागरिकांसाठी 50 रुपये प्रति व्यक्ती, 3 ते 12 वयोगटातील मुलांसाठी 30 रुपये, शाळेच्या सहलीसाठी 30 रुपये, परदेशी नागरिकांसाठी 150 रुपये प्रति व्यक्ती एंट्री फीस आकारली जाते।
ग्रामीण जीवनातील रोजच्या प्रसंगांना, जीवनशैलीला या ठिकाणी जिवंत केले. यामध्ये सकाळी गावात आलेला नंदी बैलवाला, गावातील डॉक्टर, ज्योतिषी, सोनार, वाणी, किराणा दुकान, गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा ठिकाण, चावडी, गावकट्टा, घरातील पूजा, नागपंचमीचा सण, वटपौर्णिमेचा सण, गावातील सावकार, गावातील मंदिर, वारकरी संप्रदाय, गावाकडील घर, घराचा परिसर, घराचं अंगण, कपडे शिवणारा शिंपी, गाव पंचायत जिथे वादविवाद, भांडण, तंटे मिटवले जातात, बांगड्या भरणारा कासार, खेडेगावातील ग्रामीण खेळ खेळणारे लहान मुलं, झाडाखालची शाळा, गावातील लग्न, पारावर बसलेले गावकरी, शेती, शेतीची नांगरणी, शेतात काम करणारा शेतकरी, 12 बलुतेदार, शेळ्या, गाई, म्हशी, मेंढरं यांचं पालन करण्याचा व्यवसाय करणारे धनगर, गावातील शिल्पकार, गवंडी काम करणारी लोक, रोजगार हमीचा देखावा, लाकूड तोड्या, या ठिकाणी गावातील पाटीलवाडा कसा असतो याचा सुद्धा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे. यामध्ये कचेरी, बैठक, वाड्याच्या आतील भाग, माझघर, शेजघर, स्वयंपाकघर, देवघर, धान्याचे कोठार इत्यादी गोष्टी या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत. गावाकडील आठवडी बाजार कसा असतो त्याचे हुबेहूब देखावे या ठिकाणी सादर केलेले आहेत. खेडेगावातील मोकळ्या जागेत विटीदांडू खेळणारी मुलं, लंगडी खेळणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावरील हसू, त्या मैदानात रंगलेली कुस्ती. जर तुम्ही वन डे पिकनिकसाठी पुण्यामध्ये एखादं ठिकाण शोधत असाल, खास करून जिथे तुमच्या मुलांना गावाकडचं जीवन अनुभवता येईल, या ग्राम संस्कृती उद्यानात फिरताना जाणवलं गाव म्हणजे केवळ एक जागा नसून ती एक भावना आहे, आपुलकीची आणि आपल्या मातीशी जोडलेली. इथं मातीच्या खेळण्यापासून ते गावातील पाटील वाड्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी खास जपून ठेवलेलं आहे. आपली संस्कृती, आपली माणसं. यामध्ये मुलांना गावाकडील जीवन प्रत्यक्ष शिकायला मिळतं. आपण सुद्धा आपल्या फॅमिलीसोबत टाईम घालवू शकता. परंपरेचा आणि मातीचा सुगंध असलेलं अनुभवी ठिकाण. तुम्हीही या ठिकाणाला एकदा भेट द्या गावाकडचं खरं सौंदर्य अनुभवण्यासाठी. ग्राम उद्यानातील शेवटच्या भागात सिंह, वाघ, बिबट्या, हरिण, माकड, मगर, अस्वल यांचे सुद्धा देखावे हुबेहूब दाखवलेले आहेत. आजच्या भटकंतीमध्ये आपण पाषाण गावातील सोमेश्वर मंदिर पाहिलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती पाहायला मिळाल्यात आणि या मंदिराच्या बाजूलाच ग्राम संस्कृती उद्यान म्हणून आहे. त्या ठिकाणी गावाकडच्या गोष्टी प्रतिकृतीमध्ये दाखवलेल्या आहेत. तर त्याही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या भटकंतीमध्ये. तोपर्यंत फिरत राहा, जगत राहा. बाय बाय.